नमस्कार बाळांनो, स्वागत आहे तुमचं एससीटी टेक्निकल या चॅनलवर। आज आपण इयत्ता 7वी विषय विज्ञान जनरल सायन्स फर्स्ट सेमिस्टर एक्झाम क्वेश्चन पेपर जी आहे ती आपल्याकडे आलेली आहे, ती आपण आज डिटेलमध्ये सोडून घेणार आहोत। आणि हेच प्रश्न तुम्हाला प्रथम सत्र जी परीक्षा आहे त्यामध्ये येणार आहेत। तरी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व हे सर्व क्वेश्चनची तुम्ही पूर्वतयारी करून ठेवा। यांनी तुम्हाला नक्कीच फायदा होणार व तुमच्या मुलांसाठी याचा स्कोप वाढणार आहे। तर आपण वन बाय वन क्वेश्चन काय आहे ते सोडून घेऊयात। आणि ही जी क्वेश्चन पेपर आहे ती आपण नाही का डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण टाकलेली आहे, ती तिथून पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। चला आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया। सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन अँड ॲज पर द इन्स्ट्रक्शन। म्हणजे तुम्हाला पुढे दिलेले क्वेश्चन सोडवायचे आहे। आता काय रिकाम्या जागा भरायच्या आहेत तुम्हाला। पहिला क्वेश्चन काय, डॅश डॅश इज अ कॉल्ड शिप ऑफ डेझर्ट। आता तुम्हाला क्वेश्चन ते पर्याय दिले, पहिला आहे काऊ, दुसरा आहे डॉंकी, तिसरा कॅमल आणि चौथा हॉर्स। तर डेझर्टचा शिप कोणता आहे तर कॅमल, बरोबर। कॅमल हा वाळवंटी प्रदेशात राहणारा प्राणी आहे। तर पर्याय क्रमांक जो 3 आहे तो बरोबर आहे। आता 2 नंबरचा क्वेश्चन कसा आहे, द मेल रिप्रोडक्शन पार्ट ऑफ द फ्लॉवर इज डॅश डॅश। तर ऑप्शन आहेत कोरोला, अँड्रोसियम, कॅलिक्स आणि गायनोसियम। तर पर्याय क्रमांक कोणता आहे आपला 2, अँड्रोसियम हा बरोबर उत्तर आहे। तिसरा क्वेश्चन बघूया आपण, व्हिनेगार इज अ डॅश डॅश टाइप ऑफ फूड प्रिझर्वेटिव्ह। व्हिनेगार हे कोणत्या टाईपचं प्रिझर्वेटिव्ह आहे ते तुम्हाला विचारलंय। तिथं ऑप्शन दिलेले आहेत नॅचरल, मॅन मेड, केमिकल आणि आर्टिफिशियल। तर केमिकल हा त्याचा पर्याय क्रमांक 3 हा बरोबर पर्याय आहे। आता 4 नंबरचा क्वेश्चन, द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इज इन अ सबस्टन्स इज कॉल्ड डॅश डॅश। तर आता पर्याय दिलेले, पर्याय मी इथं लिहिले नाहीत, आपली जी फुल क्वेश्चन पेपर आहे त्यामध्ये हे पर्याय दिलेले ते मी पर्याय तुम्हाला सांगतो। वेट, व्हॉल्यूम, डिस्टन्स आणि मास असे 4 पर्याय आहेत, त्याच्यातलं मास हे बरोबर उत्तर आहे। आता 5 नंबरचा क्वेश्चन बघूया, वर्ल्ड फूड डे म्हणजे अन्नाचा दिवस कोणता आहे तर 16 ऑक्टोबर हा त्याचा बरोबर उत्तर आहे। तर पर्याय तुम्हाला दिलेले आहे 6 जानेवारी, 16 ऑक्टोबर, 25 फेब्रुवारी, 29 एप्रिल। तर 16 ऑक्टोबर हे त्याचं बरोबर उत्तर आहे। आणि आता आपण 6 नंबरचा क्वेश्चन बघू, प्लांट मेक देअर फूड इन देअर लिव्स, दिस प्रोसेस इज कॉल्ड डॅश डॅश। तर पर्याय काय दिलेले आहे तुम्हाला, एक्सक्रीशन, रिस्पायरेशन, ट्रान्सपोर्टेशन आणि फोटोसिंथेसिस। तर पर्याय क्रमांक जो फोटोसिंथेसिस हा त्याचं बरोबर उत्तर आहे। आता पुढचा क्वेश्चन बघू, मॅच द पेअर करायचं आहे। तर काय, व्हीनस फ्लायट्रॅप आणि लोटस। तर पर्याय क्रमांक तुम्हाला 3 दिलेले आहेत, ॲडॅप्टेड टू लिव्ह इन वॉटर, ॲडॅप्टेड टू लिव्ह इन डेझर्ट आणि तिसरा पर्याय काय, फ्लॉवर अँड लिव्ह अट्रॅक्ट इन्सेक्ट। तर जे आपण पेअर आहे ती खाली लिहिलेली आहे। व्हीनस फ्लायट्रॅप कसं आहे, त्याचं उत्तर फ्लॉवर अँड लिव्ह अट्रॅक्ट इन्सेक्ट। म्हणजे 3 नंबरचा जो पर्याय आहे तो 1 नंबरचा आहे। आणि 2 नंबरचा जो आहे लोटस, लोटस म्हणजे कमळ, कुठे येतं हे पाण्यामध्ये। तर अडॅप्टेड टू लिव्ह इन वॉटर हा पर्याय त्याचा बरोबर उत्तर आहे। आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, आठ नंबरचा क्वेश्चन बघूया आपण, व्हाय वॉटर इज कॉल्ड अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट। तर वॉटरला तुम्ही युनिव्हर्सल सॉल्व्हंट का म्हणता ते तुम्हाला विचारलंय। तर त्याचा आन्सर आहे मेनी सबस्टन्स इझिली डिझॉल्व इन वॉटर देअरफॉर वॉटर इज सेड टू बी द युनिव्हर्सल सॉल्व्हंट। म्हणजे पाण्यामध्ये कोणतीही वस्तू इझिली विरघळते, कोणताही केमिकल इझिली त्याच्यात सोल्युबल होते, त्यामुळे पाण्याला युनिव्हर्सल सॉल्व्हंट असे म्हणतात। आपण आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया। क्वेश्चन नंबर 2 आहे, सॉल्व द फॉलोइंग सब इक्वेशन ॲज पर द गिवन इन्स्ट्रक्शन। तर पहिला क्वेश्चन काय आहे त्याच्यातला, फाइंड द ऑड मॅन आउट। म्हणजे तुम्हाला चुकीचा गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे। तर पर्याय दिलेले ड्रॉट, हेवी रेन, स्टॉर्म आणि सुनामी। तर पर्याय क्रमांक जो हेवी रेन आहे त्याचं बरोबर उत्तर आहे। आता क्वेश्चन नंबर 2, डिफाईन डिस्टन्स। तुम्हाला काय करायचं आहे, डिस्टन्सची स्पेलिंग हे लिहायची, काय डेफिनेशन लिहायची। तर डेफिनेशन काय आपण लिहूया इथे, द लेंथ ऑफ द रूट ॲक्च्युअली ट्रॅव्हर्स बाय अ मूव्हिंग बॉडी
irrespective of the direction is called distance. हे त्याचं उत्तर आहे. तुम्ही याचे स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता. स्ट्रेट, ट्रू अँड फॉल्स. आता नेक्स्ट आपल्याला क्वेश्चन आहे स्ट्रेट, ट्रू अँड फॉल्स. त्याआधी एक मी सांगू इच्छितो, बरेचसे मुलं आपला व्हिडिओ बघतात पण व्हिडिओला नाही काय ना लाईकच करत नाही, शेअर पण करत नाही आणि सबस्क्राईब पण करत नाही आपल्या चॅनलला सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. आता वाचूया आपण क्वेश्चन. प्लास्टिक इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट. आता आपण जे प्लास्टिक वापरतो घरामध्ये त्याच्यातून वीज हे होते का, पास होते का? नाही. तर ट्रू हे उत्तर बरोबर आहे, ट्रू आहे. प्लास्टिक इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट, कारण प्लास्टिक मधून वीज वाहून नेता येत नाही. चौथा क्वेश्चन बघूया आपण. राईट एनी टू मेथड ऑफ फूड प्रोटेक्शन. आता फूड प्रोटेक्शनचे दोन मेथड तुम्हाला विचारलेत. तर पहिली आहे फ्रीजिंग, म्हणजे आपण डीप फ्रीजरला बघा फ्रोझन वगैरे ठेवतो ते खराब होत नाही. आणि दुसरा आहे स्मोकिंग. या दोन आहे गोष्टी. या प्रश्नाचं उत्तर आहे फ्रीजिंग आणि स्मोकिंग. नेक्स्ट, नेम एनी टू फिजिकल क्वांटिटीज. फिजिकल क्वांटिटी कशामध्ये मोजतो ते आपल्याला मेजर दोन पर्याय लिहायचे आहेत. तर पहिला आहे मास आणि दुसरा आहे डिस्टन्स. नेक्स्ट क्वेश्चन, गिव्ह टू एक्झाम्पल ऑफ युनिसेल्युलर अॅनिमल. दोन युनिसेल्युलर अॅनिमलचे तुम्हाला नाव लिहायचे. तर पहिला आहे अॅमोबिबा आणि प्रोटोझोआ. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. कंप्लीट द चार्ट. कंप्लीट द चार्ट क्वेश्चन आहे. तर त्याचं काय आहे, फूडस्टफ आणि अडल्ट्रंट असे दोन ऑप्शन दिलेले आहेत. आपल्याला आता चार्ट कंप्लीट करायचा आहे. तर काय फूडस्टफ आणि अडल्ट्रंट असं तुम्हाला लिहायचं आहे. तर डॅश डॅश काय आहे, सीड ऑफ पपया. पपयाचं जे बी आहे ते कसं असतं, ब्लॅक पी पेपर, बरोबर. आणि दुसरा आईस्क्रीम, त्याच्यासाठी काय वापरतो, अडल्ट्रंट वॉशिंग पावडर. कळलं. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 8 काय, व्हॉट आर द इफेक्ट ऑफ व्होल्केनो. व्होल्केनोचा तुम्हाला इफेक्ट विचारलाय तर ते आन्सर आपण लिहिलेलं आहे. व्हेन एव्हर दिस इज अ व्होल्केनिक eruption, the chemical substance such as lava, vapor, hot mud, sulfur, etc. is thrown out. These substances are presented in the interior of the earth crust. When they are thrown out, they from mountains and hill and change the landform. याला म्हणतात व्होल्केनो. कळलं तुम्हाला. आता क्वेश्चन नंबर 3 कडे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 3 काय आहे, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स ॲज पर गिवन इंस्ट्रक्शन. फर्स्ट इज स्पीड इज अ स्कॉलर क्वांटिटी. आता इथं पर्याय काय दिलेले ते तुम्हाला सांगतो मी. वेलोसिटी, वेट, स्पीड आणि डिस्प्लेसमेंट असे पर्याय दिलेले आहेत. तर स्पीड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मॅक्झिमम हीट इज ॲब्सॉर्ब बाय डॅश डॅश कलर ऑब्जेक्ट. तर त्याच्यात ऑप्शन दिले ब्ल्यू, व्हाईट, ब्लॅक आणि येलो. तर ब्लॅक हे बरोबर उत्तर आहे. ब्लॅक ऑब्जेक्ट ॲब्सॉर्ब लाइटिंग कंडक्टर इज मेड ऑफ मॅक्झिमम हीट इज ॲब्सॉर्ब बाय ब्लॅक कलर ऑब्जेक्ट. नेक्स्ट 3 नंबरचा क्वेश्चन आहे, लाइटिंग कंडक्टर इज मेड अप ऑफ डॅश डॅश स्ट्रीप. तर कॉपरची स्ट्रीप त्याला वापरतो. आणि पर्याय तुम्हाला दिलेले आहे प्लॅस्टिक, कॉपर, वूड आणि स्टील. नेक्स्ट, फाइंड ऑड मॅन आउट. चुकीचा शब्द ओळखायचा आहे. टायगर, लायन आणि लिपर्ड, बरोबर. आणि काऊ. काऊ हे पाळीव प्राणी आहे, बाकी सगळे जंगली प्राणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द चार्ट. आता लिव्हिंग थिंग आणि सायंटिफिक नेम. तुम्हाला लिव्हिंग थिंग दिलेले आहेत आणि त्याचं सायंटिफिक नाव लिहायचं आहे. ह्युमनचं काय आहे बाळांनो, होमोसेपियन हे त्याचं सायंटिफिक नाव आहे. आणि जवारचं काय आहे, स्वर्गम बायसोलर हे त्याचं जवारचं नाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. 6 नंबरचा क्वेश्चन. आता 6 नंबरचा क्वेश्चन बघूया. व्हॉट आर द व्हेरियस यूज ऑफ सॉइल. आता मातीचा यूज कशा प्रकारे आणि कोणत्या कोणत्या प्रकारे होतो हे तुम्हाला विचारलंय. प्लांट कन्झर्वेशन, सॉइल हेल्प टू ग्रो. दुसरा काय, वॉटर कन्झर्वेशन, सॉइल हॅज वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता जमिनीमध्ये असते. प्लॅस्टिसिटी इज द प्रॉपर्टीज ड्यू
टू विच सॉइल कॅन बी गिवन एनी रेग्युलर शेप. प्लॅस्टिसिटी असे 3 त्याचे उपयोग आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. क्वेश्चन नंबर 4 बघूया आपण आता. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन ॲज पर गिवन इन्स्ट्रक्शन. तर तुम्हाला दिलेलं क्वेश्चन सोडवायचे आहे. आता काय, डॅश डॅश सॉइल हॅज अ pH 7. pH म्हणजे मातीचा pH काय ते असतो ते विचारले तुम्हाला. ॲसिडिक, न्यूट्रल आणि अल्कलाइन असे 3 पर्याय दिलेले. तर न्यूट्रल हा सॉइलचा pH असतो. नेक्स्ट 2 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण. हु नेम द इलेक्ट्रिक चार्ज ॲज पॉझिटिव्ह चार्ज प्लस अँड निगेटिव्ह चार्ज ॲज मायनस. तर कोणी नाही का पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जचं नाव दिले, त्या नाव लिहायचं आहे सायंटिस्टचं. द सायंटिस्ट बेंजामिन फ्रँकलिन नेम द इलेक्ट्रिक चार्जेस पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज मायनस, असं त्याचं उत्तर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. राईट फॉर्म्युला ऑफ व्हेलॉसिटी. तर व्हेलॉसिटी तुम्हाला फॉर्म्युला विचारला तो आहे डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टोटल टाइम. आता नेक्स्ट क्वेश्चन. स्टेट ट्रू ऑर फॉल्स. हेवी रेन रिझल्ट इन फेमिन. बरोबर आहे का? तर ट्रू हे बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट. गिव्ह 2 एक्झाम्पल ऑफ सिंगल सीड फ्रूट. म्हणजे एकच बी निघणारे फळांची नावं लिहायची आहे तुम्हाला. तर मँगो आणि बोर असे 2 फळांचे नाव आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन कडे. राईट स्टेप इन न्यूट्रिशन. तर काय न्यूट्रिशनचे स्टेप, पहिले इंजेक्शन होणार, मग डायजेशन होणार, मग ॲब्सॉर्प्शन होणार, मग ॲसिमिलेशन होणार आणि इजेक्शन होणार. हे त्याचे स्टेप्स आहेत. आता 7 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण. कंप्लीट द चार्ज. क्वांटिटी, नेम ऑफ द युनिट, मास आणि डिस्टन्स. नेम ऑफ द युनिट तुम्हाला विचारलंय. मास कशात मेजर करतात? किलोग्राम मध्ये. वेट जे असेल ते किलोग्राम मध्ये आणि डिस्टन्स मीटर मध्ये मोजतात. बरोबर, मीटर, किलोमीटर. 8 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण. व्हाय आर द हाऊस इन राजस्थान पेंटेड व्हाईट. राजस्थान मध्ये घरांना कलर पांढरा का दिलेला असतो असं विचारलंय तुम्हाला. इन राजस्थान atmospheric air temperature is very high in summer. White color reflect most of the sun incident radiant heat. Moreover, absorption of heat by white color also is very little. As a result, houses do not get heated up. Therefore, houses in Rajasthan are painted white. म्हणजे जे मॅक्झिमम टेम्परेचर राजस्थान वाळवंटामुळे असतंय ते कमी करण्यासाठी, त्याची तीव्रता कमी करण्यासाठी घरांना पांढरा कलर दिलेला असतो. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 5. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन ॲज पर गिवन इन्स्ट्रक्शन. तुम्हाला आता पुढील क्वेश्चन सोडायचे. फाइंड द ऑड मॅन आउट. म्हणजे चुकीचा शब्द ओळखायचा आहे परत जोडीमधून. ॲक्सेलरेशन, फोर्स, व्हेलॉसिटी आणि स्पीड. स्पीड, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन हे सगळं गतीच्या संदर्भात आहे. आणि फोर्स म्हणजे बल, हा ऑड शब्द आहे. फोर्स हे बरोबर उत्तर आहे. स्टेट ट्रू ऑर फॉल्स. प्लीज हँडलिंग ऑफ फ्रूट लाईक ग्रेप्स अँड मँगोज काउजेस क्वालिटेटिव्ह डॅमेज. बरोबर आहे ना. हँडलिंग मध्ये नाही का, ग्रेप्स आहे ते गळतात, मँगो आहे डॅमेज होतात, खराब होतात. बरोबर. नेक्स्ट. गिव्ह एनी 2 एक्झाम्पल्स ऑफ मोनोसायक्लोनियस प्लांट. तर आहे बनाना आणि ओनियन. हा 4 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण. इन द SI सिस्टीम द युनिट ऑफ वर्क इज जूल. तर पर्याय दिलेले आहेत मीटर, न्यूटन, जूल आणि किलोग्राम. तर जूल हे बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन ग्रीक लँग्वेज. इलेक्ट्रॉनला ग्रीक लँग्वेज मध्ये काय म्हणतात? तर एम्बर म्हणतात. काय म्हणतात? एम्बर. नेक्स्ट क्वेश्चन. राईट फुल फॉर्म ऑफ FDA. FDA म्हणजे काय आहे? फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. अन्न व सुरक्षा कायदा. नेक्स्ट. डिस्टिंग्विशिंग बिटवीन स्कॉलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी. तुम्हाला दोन्हीचा फरक स्पष्ट करायचा आहे. तर आपण 1 बाय 1 जाऊया. स्कॉलर क्वांटिटी म्हणजे काय ते बघूया पहिले. अ क्वांटिटी दॅट कॅन बी कम्प्लिटली एक्सप्रेस बाय इट्स मॅग्निट्यूड अलोन इज कॉल्ड अ स्कॉलर क्वांटिटी. याच्यात म्हणजे फक्त मॅग्निट्यूड बघतो त्याला म्हणतात मास. दुसरा युनिट आहे त्याचं मास. वेक्टर क्वांटिटी द क्वांटिटी दॅट इज एक्सप्रेस कम्प्लिटली ओनली व्हेन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आर बोथ गिवन इज कॉल्ड
वेक्टर क्वांटिटी म्हणजे याच्यात मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही असल्यावर आपण वेक्टर क्वांटिटी मेजर करतो आणि त्याचं युनिट आहे वेट. नेक्स्ट क्वेश्चन, ड्रॉ नीट अँड वेल लेबल डायग्राम ऑफ द फॉलोइंग स्टीम आणि व्हर्टिकल सेक्शन ऑफ हिबिस्कस फ्लावर. म्हणजे दोन्हीपैकी तुम्हाला एक डायग्राम ड्रॉ करायची आहे. आपण एक ड्रॉ केलेली आहे, स्टीमची डायग्राम ड्रॉ केलेली आहे आणि त्याला नाव दिलेले आहे. स्टीमची डायग्राम आहे, याला लिप म्हणतो आपण, याला इंटरनोड म्हणतो, याला नोड्स म्हणतो. हे बड आहेत म्हणजे त्याला थोडेसे पांगशा फुटलेल्या आहेत आणि याला पण बड म्हणतो. अशा प्रकारे आपण इयत्ता 7वीचा जो सायन्सचा सब्जेक्ट आहे प्रथम सत्रासाठी येणारे जे क्वेश्चन आहे ते सोडून घेतलेले आहे एकदम डिटेलमध्ये. याची तुम्ही पूर्णपणे तयारी करून जा एक्झामला, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटतील. थँक्यू.